नाही, हे 12, 32 आणि 13 भानगडी बंद करून फक्त डिव्हिजिबिलिटी टेस्टचा जर व्हिडिओ असेल तर बघा, नसेल तर पुन्हा एकदा मला शिकवायला सांगा. त्या निष्ठ्या डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या भरोशावर आपण मोठे बघा, हा क्वेश्चन आलेला आहे. कुठं आलाय विचारलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं का तारीख? एनटीपीसी सीबीटी 2 मधला आहे. 13/6/2022 शिफ्ट सेकंड मधला क्वेश्चन आहे. कळलं का? तर बरोबर बघा, 45 सेकंड टाइम असतो, त्याच्यापेक्षा विधीनं म्हणजे कितीतरी कमी सेकंदात. आता आपल्याला एवढं माहित आहे HCF म चा अर्थ H चा अर्थ हायेस्ट होते, म चा मोठ्या संख्येपासून सुरुवात करा. 72 म्हणजे 72 चा भाग जातो का? त्या कसोट्या शिकायच्या आहे त्या. पुन्हा एकदा जर तुमचं जर समाधान नसेल झालं, तुम्ही 2 पिरियड मध्ये पुन्हा एकदा कसोट्या शिकवतो. म्हणजे कुठल्या संख्येत खूप साऱ्या कसोट्या शिकवल्या मी. 11चं 22चं 33 44 इथपर्यंत 72 सगळ्याच कसोट्या आपण शिकलो. आपल्याला खाडे येतात खूप सारे. आता बघा, थोडंसं विचार करू, 72 चा भाग जाते का? 72 दुने 144 होतात, याच्यात गेलं 360 मध्ये जाते का 72चं? मी म्हणलो म्हणून जाते. 728 जाते का? 7×5 = 35 नाही 36. बघा, 5 दुने 10, 8चं 1, 7×5 = 35 नाही 36 जाते. 504 मध्ये जात असेल, कसं द्यायचं 504 मध्ये? 4 आले पाहिजे. 7 दुने 14, बघा 7 दुने 14, 4 8चा 1, 7 7 49 आणि 50 म्हणजे जाते. या 72 चा भाग तीनही संख्येत जाते, म्हणून 72 काय आहे आपलं? मसावी आहे. कुठल्या बेसवर काढलो आपण? फक्त आणि फक्त डिव्हिजिबिलिटी टेस्टच्या भरोशावर काढलं. लसावी मसावी काय आहे ते थोडंसं शिकून घ्या. जे खालचे छोटे छोटे प्रॉब्लेम होते ना त्याच्यावर समजला. काय म्हणजे कठीण म्हणजे 72 चा भाग कसं जाते माहिती आहे का? या संख्येत 4 चा भाग जाते आणि 9 चा जाते. नाही, 18 चा भाग जाते आणि 72 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? 18 × 18, 18 × 2 = 36, 18 × 3 = 54. 36, 18 × 72 होते का? म्हणजे 18 चा आणि 4 चा जाते. इथं काय 72 चा भाग जाते. बघा, अशा पद्धतीने एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम आणत चला तुम्ही. बघा, एक दुसरं प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा विचारलेलंच आहे. 45 78 ओर नाही, आपण आणि घेऊ नाही का? आणि 117 याचं महत्तम समापवर्तक. फाइंड द ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. ग्रेटेस्ट म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF. 117 चं मसावी काढा. शब्द भरपूर कठीण आहे. महत्तम समापवर्तक ज्ञात कीजिए म्हणजे नेमकं ते म्हणजे काय होतं बघा. अजिबात टाइम नाही लागत. ज्यांनी नाही का डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे क्लास केलं असेल, कुठलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट, आणि ज्यांना नेमकं 7, 8, 9 म्हणजे 3चा भाग जाते आणि म चा अर्थ काय होते? मसावी म्हणजे काय होते? मोठ्यात मोठी. मग बघा, इथं 7 चा भाग जातच नाही. 7×5 = 35, 7×5 = 45 होतं का? नाही. 5 चा भाग इथेही नाही जात, कळलं? 7 चाही नाही जात. उरला आता 3 आणि 9. 5 आणि 4 9, 7 आणि 1 9. इथं 2 याच्यात 9 चा भाग जाते. 8 आणि 7 15. इथं 9 चा भाग जात नाही. 9 चा भाग जात नाही. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगताना म्हटलं होतं, म म्हणजे मोठी संख्या. म्हणजे तीनही संख्येत जर 9 चा भाग गेलं असतं तर याचं मसावी कोणतं होतं? 9 होतं. मग जर आपण फक्त 45 आणि 117 चा जर मसावी म्हटलं तर कोणती संख्या राहील? कोणती राहील? 9. कळत आहे का तुम्हाला? म्हणजे याचं काय आहे? या तीनही संख्येत कुठल्या संख्येचा भाग जातं? 3 चं जातं. कुठल्या संख्येचं जातं? 3 जातं. 45 मध्ये 3 चं. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? संख्येतील अंकांची बेरीज जर 3 च्या पटीत असेल. 3 ची पट म्हणजे काय? 3 चं टेबल. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 या जर पटीत असेल तर त्या संख्येत 3 चा पूर्ण भाग जातं. बघा, 5 आणि 4 9, 8 7 15 म्हणजे 3 5 15, 7 आणि 2 9, 3 3 9 म्हणजे या तीनही संख्येत 3 चाच भाग जातं. म्हणून या संख्येचं मसावी काय आहे? 3 आहे.
आपल्याला 45 सेकंदाचं एनटीपीसी मध्ये टाइम असतं, आपण 3 सेकंदात सोडवायचं, उरलेले 42 सेकंद काय करायचं, दुसरे जे कठीण असतात त्याला दाबायचं, टाइम नाही भेटत म्हणजे पूर्ण पेपरच नाही सोडवता. कळलं का? हे लसावी मसावी सारखं तुम्हाला याचे अवयव काढून 3-4 वर्ष सोडवावं लागतं, ते आपण एखाद्या महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न करू. कळलं का? आणि हे सगळे एनटीपीसी ला आलेले क्वेश्चन आहेत. पोलीस भरतीवाल्यांना तर टेन्शनच नाही, कारण त्याच्यापेक्षा हायस्ट लेवलचे आपण घेत आहोत. बघा पद्धती समजून घ्या सोडवण्याच्या. थोडस बरोबर आता सीबीटीच्या लेवलचे एक क्वेश्चन घेऊ, बिलकुल सीबीटीचा 2 संख्या काय बिलकुल सीबीटीच्या लेवलचं क्वेश्चन ना. यदि म्हणजे जर होते नाही का. आपलं कुठल्या तरी सहअभाज्य म्हणजे काय होते, कोपऱ्याला आपण काय म्हणतो, सहमूळ म्हणतो. या 2 सहमूळ संख्या आहेत. बघा कुठलंच शिकवलेलं मला रिकामपर होती म्हणून नाही शिकवलं. सहमूळ संख्या आहे, सहमूळ संख्या आहे. प्रत्येक गोष्ट शिकवलेलं कामात येते. जे आपण बारसा वगैरे शिकलो होतो, बघा शिकलो होतो, ते बारसा सुद्धा आपल्यासाठी कामाचा आहे. तर त्यांचा लसावी लसावी किती हे तुम्हाला माहित असेल. बरोबर त्या स्टेजवरून उचलून आणलेलं क्वेश्चन आहे सीबीटीच्या. 4 ऑप्शन आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय, सगळ्यात मोठा क्वेश्चन. सहमूळ संख्या म्हणजे काय, काय ज्यांचं कॉमन अवयव फक्त 1 असतं. कॉमन अवयव काय असतं, 1, त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. कॉमन अवयव ज्याचं फक्त 1 असतं त्याला काय म्हणतो आपण, सहमूळ संख्या. बघा लक्ष द्या, सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचं कॉमन अवयव काय असतं, 1 असतं. म्हणजे बघा जसं 3 आणि किती घेऊ, 4 घेतो नाही का. 3 आणि 4 म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कॉन्जुगेटिव्ह नंबर हे सहमूळ संख्या असतात. पुन्हा एखादं 3 आणि 7 घेऊ, 3 आणि 7. बघा म्हणजे काय होतं, 3 आणि 7 या 3 चे अवयव आहेत 1 आणि 3, आणि या 7 चे अवयव काय आहेत 1 आणि 7. याच्यात कॉमन काय आहे, फक्त 1 आहे. कॉमन काय आहे, 1 आहे. म्हणजे याच्यात भाग कोणाचा जातं, म्हणजे याचं मसावी काय असेल, 1 असेल. मसावी काय असेल, 1. म्हणजे दोन्ही संख्येत ज्या संख्येचा भाग जातो त्याला मसावी म्हणायचं. याच्यात या 1 पेक्षा मोठी संख्या आहे का भाग जाणारी, 2चं जातं का, 3चं 4चं नाही. म्हणजे 1चं भाग जातं म्हणून 1 काय झालं, मसावी झालं. 1 काय झालं, मसावी. मग बघा यांचा लसावी म्हणजे काय, दोघांचा गुणाकार. हे सहमूळ म्हणजे काय, लसावी काय राहील, मग यांचं लसावी राहील त्या दोन्ही संख्येचं गुणाकार म्हणजे 21. म्हणजे बघा लसावी म्हणजे काय होतं, हा जो आकडा आहे याच्यात या दोन्ही संख्येचा भाग गेला पाहिजे म्हणजे तो लसावी. या 21 मध्ये 3चा भाग जातो, या 21 मध्ये 7चा भाग जातो. म्हणजे अशी संख्या शोधायची, ल म्हणजे लहानात लहान, की या संख्येत या दोन्ही संख्येचा भाग गेलं पाहिजे. या दोन्ही संख्येचा भाग गेलं पाहिजे म्हणून 3 गुणिले 7 करायचं, ते 21 होतं. या 21 मध्ये 3चाही भाग जातं, 7चाही भाग जातं. हा झालं त्याचा लसावी. हा काय झालं त्याचं लसावी. नंतर 3 आणि 4चा विचार करू. बघा याचे अवयव आहेत 1 आणि 3, 4चे अवयव आहेत 1 काय 2 आणि 4. कॉमन अवयव 1, यांना सहमूळ म्हणतात. यांना काय म्हणतात, सहमूळ. याचा मसावी किती, 1. लसावी किती, 12. 3 गुणिले 4 म्हणजे सहमूळ संख्यांचा काय
लसावी सहमूळ संख्यांचा लसावी काय राहतं त्या दोन संख्यांचा गुणाकार. सहमूळ संख्यांचा लसावी काय राहतं दोन संख्यांचा गुणाकार. एवढं कळते का? सहमूळ संख्यांचा काय लसावी त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो आणि सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो. सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो एक. कारण कॉमन फॅक्टरच नाही, कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो म्हणून त्यांचं मसावी काय असतो एक असतो आणि लसावी काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. बरोबर मी तिथूनच उचलून आणलो. कुठून उचलून आणलो आहे एनटीपीसी मधलं क्वेश्चन आहे बघा. आता यावरच आधारित एक क्वेश्चन आहे. अगदी बिलकुल घाबरायचं नाही. फक्त नाही का आपल्याला टाइम पिरियड आहे तो थोडंसं जास्त लागेल शिकण्यासाठी कारण खूप सारे टाईप आहेत तिथं. टाइम पिरियड जास्त लागेल. बघा दोन संख्या का एलसीएम मी बरोबर ताजे तुम्हाला कन्वर्ट करून देतो. 2 लिहिलाय तिथं मी 2 लिहितो. दोन संख्यांचा लसावी 48 आहे आणि त्यांचा अनुपात रेशोला काय म्हणतो आपण गुणोत्तर म्हणतो का? 2:3 आहे. दो संख्याओं का एलसीएम 48 है, उनका अनुपात है, संख्याओं का योग ज्ञात कीजिए. योग म्हणजे बेरीज होते. फाइंड द सम ऑफ द नंबर. त्या संख्यांची बेरीज किती बघा. बेरीज किती थोडस असं डीप जायचं. दोन संख्यांचं लसावी 48 आहे. किती आहे 48. त्यांचं गुणोत्तर किती आहे 2 ला. गुणोत्तर म्हणजे काय त्या प्रमाणात आहेत त्या संख्या 2 ला 3. म्हणजे त्या संख्या आपण काय कन्सिडर करायचं पहिली 2x आहे आणि 3x आहे. आता यांचं लसावी म्हणजे काय होते ह्या संख्या आहेत म्हणजे ह्या फर्स्ट नंबर झालं, हे झालं सेकंड, हे झालं फर्स्ट. यांचं लसावी म्हणजे काय होते हे 2x गुणिला 3x होते डायरेक्ट. किती आहे किती होता 2x गुणिला 3x म्हणजे यांचं लसावी म्हणजे काय होईल दोन संख्यांचं लसावी म्हणजे किती होतो आपल्याला बेरीज करायची आहे नाही का. तर त्या संख्यांची बेरीज किती बघा. आता ह्या संख्या आहेत कोणत्या 2 आणि 3 म्हणजे 2x आणि 3x यांची बेरीज करू आपण. 2x प्लस 3x या दोन्ही संख्यांचं 2x आणि 3x हे किती झाले 5x झाले. किती झाले 5x आणि या 5x 48 झाले. नाही क्वेश्चन शिकवत आहे याचं बरोबर ट्रान्सलेट 40च येत आहे. 3 दुने 6x ना होत ना 6x स्क्वेअर होते म्हणून जर यांचं गुणाकार केलं 6x म्हणजे किती 48 आणि 6 साइन 48 होतात का 6 6 36 साइन 7 42 होतात का साइन 48 साइन 48 म्हणजे x ची व्हॅल्यू किती 8 आली. x ची व्हॅल्यू 8. 2x म्हणजे काय 2x म्हणजे 2 गुणिला 8 आणि 3x म्हणजे काय
3 गुणिला 8 8 गुणे 16 8 3 24 बघा काय झालं, जसं यांचं गुणोत्तर दिलंय किती 2 ला 3 म्हणजे काय, ती पहिली संख्या 2x असेल, दुसरी 3x आणि त्या दोन्ही संख्यांचं गुणाकार म्हणजे काय होतं, त्यांचं लसावी. म्हणजे लसावी म्हणजे काय होतं, दोन संख्यांचे गुणाकार होते आणि त्यांचं लसावी दिलाय किती 48. म्हणजे 3 दुणे 6x म्हणजे 48. x ची किंमत किती आली, मग x ची किंमत आली 48 भागिले 6 sin 8 48. म्हणजे या दोन संख्यांची मग बेरीज काढायची आहे. बेरीज म्हणजे काय, 2x आणि 3x. x ची किंमत 8 आहे, 8 दुणे 16 आणि 8 3 24. अशा पद्धतीने 40 किंमत आली. बघा किती आली, 40. अजून क्वेश्चन आहेत का, एवढेच शोधलं आता. आणतो पुन्हा क्वेश्चन, म्हणजे जे विचारलेले क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आहे म्हणजे एनटीपीसीच्या स्टेजवरून आणलेला आहे. 48 व 16 यांचा लसावी काढा. कोणतं संख्या कोणती आहे, 22 24 48 आणि 16. बघा लक्ष द्या, 22 24 48 व 16 यांचा लसावी काढा. बघा ऑप्शन आहे 48, ऑप्शन दुसरा आहे 528, ऑप्शन तिसरा आहे 64 आणि चौथा आहे 176. आरआरबी एनटीपीसी हा क्वेश्चन आहे. आरआरबी एनटीपीसी 3/2/2021 शिफ्ट 1 फर्स्ट 2021 3/2 चा क्वेश्चन आहे. काढा बरं समजत असेल तर. बघा अशी संख्या शोधून काढायची का या चारही संख्येत या संख्येत भाग गेलं पाहिजे. कळलं का. आता कुठं भाग जातं बघा, कोणाचं जातं, साधं सोपंच आहे. बघा बिलकुल सोपं आहे, बिलकुल. ते उत्तर येऊनच जातं, थोडंसं फक्त अभ्यास करा. 48 राहू शकत नाही, राहते का नाही, कारण 48 मध्ये 24 चा भाग जाईल, 16 चा जाते का नाहीच. नका म्हणून पाडा म्हणा. 16 1 16 16 2 32 16 हा किती होता, फाडा म्हणा ना ग, 16 चा फाडा म्हणा. हा 16 चा 48 मध्ये भाग जाते का, हा 16 3 48 म्हणजे 16 चं जाते, 48 चं जाते, 24 चं जाते, 22 चं 22 दुने 44 होता. म्हणजे इथं या संख्येचा भाग जात नाही. 64 मध्ये जाते का, कोणाचा 16 64 होते, 24 दुने 48, 22 चं म्हणजे 48 दुने 96 होता, म्हणजे 64 मध्ये जात नाही. हे दोन कॅन्सलच झाल्या. आता 176 आणि 528 आहे. बघा म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय, दिलेल्या सगळ्याच संख्यांचा यामधील कुठल्या तरी एका संख्येत भाग जातो आणि ज्या संख्येत भाग जातो ते म्हणजे आपलं उत्तर आहे. ते म्हणजे आपलं काय आहे, उत्तर. 48 मध्ये 22 चा भाग जात नाही, 48 कॅन्सल. या 64 मध्ये 48 चा भाग नाही जात, कॅन्सल. आता 176 वगैरे चेक करा, जाते का 22 चा भाग, 22 चा फाडाच नसे माहित नाही का. 22 पंचे 110 पुन्हा 176 जाते. 24 च जाते का बघा, 16 च जाते का सांगा. 16 जाई 160, 16 11 176 होतात. 16 च जाते, कोणाचं तरी नसेल जाते 176 मध्ये. 48 च जाते का, 24 च नाही जात. 832 हातचे 3 8 दुने 14 2 16.
जाते का प्रत्येक संख्येचं? आता हा सुद्धा एनटीपीसीचाच क्वेश्चन आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा असेच क्वेश्चन विचारतात. वेगळं काही नाही आहे. फक्त एनटीपीसीला थोडीशी लेवल हार्ड राहते. एनटीपीसीला 36, 12, 24 विचारतात फक्त म्हणजे पोलीस भरतीला. बघा, दोन संख्यांचा गुणाकार यावर मी सांगत राहतो तोपर्यंत. सोडवत राहा. दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे. त्यांचा मसावी 12 असेल. त्यांचा मसावी 12 असेल तर लसावी किती? नाही सांगितलं. 112. दुसरा ऑप्शन आहे 120. 120 आहे सर. तिसरा ऑप्शन आहे 100. चौथा आहे 120. बघा, असं जर क्वेश्चन असेल, दोन संख्यांचं मसावी वगैरे दिलं असेल तर एक साधं सोपं आहे. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या लसावी गुणिला मसावी, असे खूप सारे क्वेश्चन येतात. तर तसंच सोडवायचं, खूप कठीण नसते. काय? पंचायत समिती वर्ग गुणिला दुसरी संख्या इज इक्वल टू लसावी गुणिला मसावी. आता काय दिलं आहे? दोन संख्यांचं गुणाकार म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार दिला आहे. किती? 1440. त्याच्यापैकी काय दिलं आहे? मसावी दिला आहे. मसावी किती आहे? 12. तर लसावी किती? बघा, एवढं लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट भागाकार जरी केलं तरी उत्तर येते. बघा, हे काय गुणाकारात आहे ते भागाकारात येणार. 12 1 12, 12 दुने 24, 1 राहिलं 0, 120 उत्तर आहे. किती आहे? 120. हे भागाकार करता येते बरोबर असं होते म्हणून जसे करता येतं ते तसं करायचं. बघा, 1440 भागिला 12, 12 1 12, उरले किती? 2, 12 दुने 24, हा एक शून्य देऊन द्यायचं. कळलं? 120 उत्तर किती आहे? 120. हे अतिशय म्हणजे असे साधे सोपे प्रॉब्लेम असतात. हे सुद्धा आपल्याला कधी कधी विचारतात. तर यांची सुद्धा आपली तयारी पाहिजे. बघा, पुन्हा आता एक एनटीपीसीचाच प्रॉब्लेम आहे. दोन संख्यांचा मसावी 6 असून यावर दोन संख्यांचं मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्यांचा लसावी 72 आहे. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 ला 4 प्रमाणात आहे. त्या संख्या 3 ला 4 प्रमाणात आहे. कसं लिहायचं? 3 ला 4. 3 ला 4 प्रमाणात आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कोणत्या? बघा, असं उत्तर आहे. प्रमाण किती आहे? 3 ला 4. आणि काय मसावी किती आहे? 6. बघा, साइन दिली 18, 624. हे तुमचं उत्तर आहे. परफेक्ट. कळलं का? हे तुमचं उत्तर आहे. हे रेशोचं म्हणजे पोलीस भरतीवर विचारतात तर थोडंसं डीप जाऊ आपण. म्हणजे 3 ला 4 प्रमाणात आहे. 3च्या प्रमाणात संख्या असणे म्हणजे काय? ती संख्या 3 असेल, 6 असेल, 12 असेल, 18 असेल
होतं 3च्या प्रमाणात, म्हणजे 3 1 3 3 2 6 3 3 9 या प्रमाणात होते. आता बघा तुमचं काय मसावी दिलाय, काय दिला आहे मसावी किती आहे, मसावी किती आहे 6. मसावी किती आहे 6, म्हणजे त्याच प्रमाणात असलं पाहिजे. साइन 2 12 होतात, पण इथं नाही जात 4चं भाग किंवा 6चं नाही जात. इथं बघा साइन 3 18 6चं 24 होते. हे शॉर्टकट झालं. ह्याच्यात नसेल कळत आपण पद्धतीने सोडवू. आपण कसं पद्धतीने, आपली पद्धत कोणती आहे, ही पद्धत आहे जसं पहिली संख्या आणि दुसरी संख्या इज इक्वल टू लसावी गुणिला मसावी. आता पहिली संख्या कोणती, आपल्या संख्या कोणत्या आहेत 3 ला 4 प्रमाणात. किती आहे 3 ला 4 प्रमाणात आहे. म्हणजे पहिली संख्या आपली 3x होणार आणि दुसरी संख्या 4x होणार. मग आपला काय दिला आहे लसावी आणि मसावी दिला आहे. लसावी किती आहे 72. किती आहे 72 आणि मसावी 6 दिला आहे का. बघा अगदी साधं सोपं आहे, टेन्शन वालं काम नाही. आपल्या संख्या कोणत्या आहेत, आपल्या संख्या आहेत 3x आणि दुसरी आपली संख्या आहे 4x. आपला फॉर्म्युला काय आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या इज इक्वल टू लसावी गुणिला मसावी. त्याच्यापैकी लसावी 72 आहे, मसावी किती आहे 6. आता बघा पहिली आणि दुसरी संख्यांचा गुणाकार 3 चोक 12 x गुणिला x स्क्वेअर. आता हे 72 गुणिला 6 वगैरे नका करू डायरेक्ट. आता बघा हे झालं x स्क्वेअर आणि इथे 72 गुणिला 6 हे गुणाकारात आहेत, भागाकारात आणा. 12 छक 72, 6 6 किती होतात 36. हे x ची व्हॅल्यू आहे. मग x म्हणजे किती होणार 6. वर्गमुळात 36 म्हणजे किती 6. वर्गमुळात 36 म्हणजे किती 6. म्हणजे x स्क्वेअर ची व्हॅल्यू 36 आहे. आपल्याला x जर पाहिजे असेल ते वर्गमुळात टाकायचे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 6. आपल्या संख्या कोणत्या आहेत 3x आणि 4x. x ची व्हॅल्यू किती 6, म्हणजे 3 गुणिला 6 आणि 4 गुणिला 6. साइन 3 18 6 चोक 24. म्हणजे काय 18 आणि 24 हे आपल्या काय त्या संख्या आहेत. कळत आहे का तुम्हाला, कळत आहे का. म्हणजे काय आहे क्वेश्चन, काय आहे एका म्हणजे एका संख्येचं लसावी 72 आहे व मसावी काय आहे 6 आहे आणि त्या संख्या 3 ला 4 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्या कोणत्या, त्या संख्या कोणत्या 3x आणि 4x म्हणजे 18 आणि 24 आहे. क्लास असं रोज करत केला तर समजेल. मसावी व लसावी काढा. बघा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. ऑप्शन लिहून देतो, कोणाला येत असेल तर सोडवत राहा, नसेल तुम्ही सोडवून देतो. 0.57 आणि 9.5 यांचा मसावी व लसावी काढायचं. बघा हे मोठ्या मोठ्या संख्या आहेत, घाबरून नाही द्यायचं, त्या राज बसून मोठे. 0.4 एक, दुसरं 0.18 आणि 0.019, तिसरं 0.019 आणि 2.85, चौथा आहे 0.19 आणि 28.5. आता कसं करायचं, सोडवता का. 9 3 27 5 3 15. बघा आता भागही द्यायचं असेल म्हणजे मस्त कठीण नाही राहत. आता बघा 19 3 57 म्हणजे याच्यात पूर्ण भाग जाते 3च. आता याच्यात जाते का ते बघायचं आहे. 9 3 27, 9 3 27, 270 होतात, 5 3 15, 285 होतात, म्हणजे 95 3 285 होतात. तेही जर नसेल समजत, 85 3 जर नसेल समजत तर 100 3 300 होतात. एवढं कळत आहे. 5 3 वेळा मायनस करा म्हणजे 285, 95 3 285. आता हे ऑप्शन आहे, पण आता कन्फ्युजन कशाचं आहे माहिती आहे का आपल्याला. कन्फ्युजन कशाचं आहे डेसिमलचं, कारण सगळीकडे सारखंच आहे. कळलं का. मला वाटतं याच्यात तर कन्फ्युजन नाही आहे, डायरेक्ट भाग जाते. आता याच्यात तर बघू
कामच नाहीये. बघा डेसिमल तुम्ही जर माझ्या हातचं गुणाकार भागाकार शिकल्या का डेसिमलचं, ते जर शिकले असेल तर अजून सोपं जातं. हे कसं सोपं जातं बघा. डेसिमल नंतर 2 डिजिट, डेसिमल नंतर 2 डिजिट, डेसिमल नंतर 2 डिजिट, डेसिमल नंतर 1 डिजिट, डेसिमल नंतर 1 डिजिट, म्हणजे परफेक्ट हे आहे. आता आपण ते चेक करू. ते काय करू आपण चेक करू. बघा कसं पूर्ण संख्या करायची आहे. 0.57 इंटू 100 करा, नंतर 9.5 इंटू 100 करायचं, म्हणजे हे 0.57. डेसिमल नंतर 1-2 डिजिट आहे, 2 शून्य, म्हणजे हे पूर्ण 57 होणार. कळलं. आता बघा या 9.5 ला फक्त इंटू 10 केलं तरी 95 होतात. 1 झिरो जास्त आहे, म्हणजे 950 होतात. किती होतात? 950 होतात. आता याचं आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं. आधी काय काढू आपण? याचं मसावी काढू. कोणाचं? 57 आणि 950 चं काय काढू? आता इथून आपल्याला समजूनच येते. 18 चे इथे भाग जाते का? 18 चे चौकोन होतात. 19 चा भाग जाते बघा. 19 एक 19 तिरी 57, 19 चोक 19 पाचा जात, म्हणजे 19 तिरी 57, 19 पाचा 95, म्हणजे इथे भाग जाते का? म्हणजे 50 गुणिला 19 बघा. 50 गुणिला 19, 19 0 0, 19 पाचा 95, म्हणजे मसावी किती झालं? 19. याचं मसावी किती झालं? 19 झालं का? हे कन्फर्म आहे का? 19 झालं, म्हणजे 19 चा भाग जाते. आता बघा, आता लसावी काढायचं आहे. आता लसावी कसं काढू? दोघांचे भाग जाते का ते बघावं लागेल. आता हे 19 कन्फर्म झालं. आता 285 चं जाते. 27 57, 285 म्हणजे 57 चा भाग जाते का? जाते. कसं करायचं बघा. 5 5 25, 250 होता. 5 5 25 आणि 7 5 35, 285 होता, म्हणजे 57 5 285 होता. पुन्हा इथे भाग जाते आपलं. जाते का? किती वेळा जाते? 950 मध्ये 285 चं जाते का? जात असेल ना. किती वेळा सांगा मग, सांगतो तुम्हाला. तीनच वेळा जाते का? बघा 285 आणि 3, 5 तिरी 15, 1 8 तिरी 24, 25, 2 3 दुने 6, 5 तिरी 15 5, हातचा आलं 1 8 तिरी 24 ने 25, आणि हे 2 3 दुने 6 2 8, 855 होतात ना रे. 855 आणि 950 पाहिजे. बघा किती वेळा जाते. भाग देऊन बघा कॅल्क्युलेटर. जातच नाही का? नाही जात का? कळलं. नसेल जमत तर आपण असं करून टाकू. 57 950. आता इथं 19 चा भाग जातं. किती जातं? 19 19 5 55. आता याच्यात जातच नाही. आता याच्यात जातो का? नाही. कोणातच नाही जात. जातो का? नाही जात. मग काय करायचं बघा. 950 गुणिला 3 करा, कारण 19 गुणिला 50 किती होतात? 950. मग पुन्हा गुणिला 3 करायचं. संख्या चुकत आहेत काहीतरी. 9 तिरी 27 बघा. 5 तिरी 15 5 हातचा आहे, 9 तिरी 27 आणि 28 होते. जाते. आता ते डेसिमलचा भाग आहे, म्हणजे बघा. आता करायचं कसं? याचं मसावी. मसावी म्हणजे काय? कॉमन फॅक्टर. 19 निघलं. मग लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव. लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. तो होते 28 50. तो किती होते?
28 50 कळत आहे का? म्हणजे याच्यात ते जाते बरोबर बघा काय केलं अवयव काढले 57 आणि 950 19 चा भाग केलं 19 तिरी 57 आणि 19 गुणिले 50 950 मग मसावी काय झालं मसावी म्हणजे सामायिक अवयव म्हणजे दोन्ही याच्यात 19 चा भाग जाते म्हणून मसावी झालं 19 आणि लसावी किती झालं 2850 लसावी काय असतं सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचं गुणाकार म्हणजे ते झालं 2850 बघा आता आपण ज्या संख्या घेतलो होतो गुणिला 100 केलं होतो आता भागीला 100 करायचं जे 19 भागीला 100 आणि 2850 भागीला 100 आधी गुणिला 100 केलं होतं आपण पूर्ण संख्या आल्या भागीला 100 करायचं 2 शून्य म्हणजे डेसिमल नंतर 2 डिजिट डेसिमल नंतर 2 डिजिट बघा 2850 आलं म्हणजे ते 5 झिरो ते नाही लिहिले तरी होते बघा 28 5 आणि 0.19 आलं का कळत आहे का म्हणजे आधी जेव्हा आपण काय केलं ह्या संख्या पूर्ण करण्यासाठी गुणिला 100 केलं याचा आपण मसावी आणि लसावी काढलं कुठल्या पद्धतीने अवयव पद्धतीने पकडा म्हणजे 19 तिरी 57 19 पाचा 95 म्हणजे 50 हे काय झालं मग 19 ने भाग केलं म्हणून ते मसावी झालं मग लसावी म्हणजे काय या तिघांचं गुणाकार ते आलं 2850 आणि आपण ह्या संख्या पूर्ण करण्यासाठी आधी गुणाकार केलो होतो नंतर आपण त्या संख्या रियल मिळवण्यासाठी काय करायचं भागाकार करायचं म्हणजे ते तुमचं डेसिमल मध्ये काय होते मिळून जातं कोणता आहे चौथा ऑप्शन फक्त थोडंसं डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर पाठ केलं तर ते येऊन जाते कोणाचा कुठं भाग जाते थोडंसं डीप अभ्यास करा समजलं